माझं अहोभाग्य समजतो की मला त्यांनी पात्र समजतो। आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि महादेव शिंदे यांच्या थेट वंशज जे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला। खरं म्हणजे एका मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे। परंतु माझ्या एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महादेव शिंदे यांचाही अपमान केला, त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला, साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले, साहित्यिकांचाही अपमान केला। आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली, मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला। माझं तर जाऊ दे, परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणापलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं की राजकारणापलीकडचं जे काही संबंध आहेत नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली, परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली। हा फरक आहे। शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला, कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला, महाराष्ट्राचा विकास केला आणि नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असं त्यांनी उल्लेख केला। कारण मी दिवस रात्र मेहनत केली, पायाला भिंगरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहीत होतं। कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलंय की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही, राज्य ओळखता येत नाही, राज्य कारभार समजत नाही। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, ही विकृती आहे, ती पोटदुखी आहे। खरं म्हणजे मी आपल्याला सांगेन, ही पोटदुखी कधी थांबणार, कधीच थांबणार नाही। कारण ते कंपाऊंडर कडून औषध घेतात, त्यांनी चांगल्या डॉक्टर कडून औषध घ्यायला पाहिजे, समज, तेव्हा पोटदुखी थांबेल। हा तर अविश्वास आहे। अरे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार आहे। तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर, खासदारांवर। का ही वेळ आली तुमच्यावर? आणि जेव्हा एखाद्यावर अविश्वास दाखवता, माझ्यावर देखील अविश्वास दाखवला, माझं देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू शकत नाही। आणि म्हणून आता हे आमदारांवर, खासदारांवर लक्ष ठेवणं, वॉच ठेवणं, त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय? हा अविश्वास आहे। हे का असा वेळ आली याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा। माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने। ते आले की म्हणतात गद्दार, ते आले की म्हणतात कचरा गेला। मग का जात आहेत हे लोक, का सोडतायत तुम्हाला, याचा कधी विचार करणार की नाही? तो विचार करा, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा। चांगलं आहे, ते चांगलं आहे। कुणी काय खावं, कुणी काय बोलावं, कसं बोलावं, काय खावं, याच्यावर मेनू कार्ड तयार करून दिले त्यांनी, चांगलं आहे। बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, कार्यकर्त्यावर विश्वास होता, कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता। या एकनाथ शिंदे सारखे हजारो लाखो कार्यकर्ते, शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील, मग रामदास कदम असतील, आपले अडसूळ असतील, कीर्तिकर असतील, अनेक आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, जीव ओवाळून टाकायची तयारी होती। घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक। तेव्हा कुठे होते हे लोक? किती केसेस झाल्या अंगावर। आणि म्हणून हे बाळासाहेब होते।
आता हे मेनू कार्ड दिलंय, हे खा ते खाऊ नका, इथं जा तिथं जाऊ नका, चांगलं आहे. शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे. शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र, त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का? कधी नाही. कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे, मोठ्या मनाचं नेतृत्व आहे, राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण, एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय? एकनाथ शिंदेला तुम्ही पाण्यात बघा, तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मोगलांच्या घोड्यांना दिसायचं संताजी धनाजी, तसा मी तुम्हाला दिसतो. पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता? अरे हे मनाचा कद्रूपणा आहे, हा कोतमन आहे, कोते वृत्ती आहे. मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये. कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण, दिघे साहेबांची शिकवण विसरलो नाही की कमरेखाली कधी वार केला नाही, कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले नाही, मी कधी असं वाईट कोणाच्याबद्दल बोललो नाही. तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय, त्यांना आरोप करताय. अमित शहा गृहमंत्री 370 कलम हटवलं, त्यांना शिव्या देताय, त्यांच्यावर आरोप करताय. काय चालू आहे? चांगलं आहे. खरं म्हणजे एवढ्या देश पुढे घेऊन जाणारा माणूस प्रधानमंत्री मोदीजी, राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री, आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर, आणि 370 कलम हटवलं, त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिव्याशाप देत आहे. आशा भोसले यांचं मन मोठं आहे, त्या 93 वर्षाच्या आहे, त्या ठाण्याला आल्या आणि एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं बोललं तरी पोटदुखी. त्यांना स्वतःला काही नको आहे. एकनाथ शिंदेकडून त्यांना एक आशा आहे की हा लोकांची सेवा करेल, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम 2.5 वर्ष केलं यांनी. 1,500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, ही त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण त्या जेवायच्या. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि इकडे तर कोतेपणा आहे. त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं, त्यांना काय फरक पडणार आहे आशाताईंना? अरे भाई वो किसको मिलने हैं मिलते हैं, वो उनका सवाल है. कौन किसको, हम लोग तो ऐसे बोलेंगे नहीं कि इसने उसको मिलना नहीं, उसने उसको मिलना नहीं. जिसको मिलना लोकशाही में मिले. पहले तो बोलते थे क्या दिल्ली के सामने घुटने टेकते हैं, अभी क्या करते हैं? अभी क्या करते हैं? त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत. पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत. अरे बाबा, तुम्ही जरा आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे, ती सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला. अरे बाबा, त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना. त्यांच्या मुलांचं औषध, त्याच्या पतीचं औषध, त्यांच्या घरातल्या कुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या 1,500 मध्ये भागवू लागल्या. 1,500 10 मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या.
शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. तुम्हाला का फोन केलेला त्यांनी? खरं म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे जेवढे शिवसेनेमध्ये उबाटामधून येत आहेत त्यांचं स्वागत करत आहेत. आणि म्हणून रामदासभाई असतील, आमचे सगळे नेते असतील, शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहेत. शिवसेना वाढावी, शिवसेना पुढे जावी आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. ते मी बघितले नाही त्यांना. जे राहिले ते पण येतील. चलो ठीक आहे. इनकमिंग चालू है, चालू रहेगा. चलो ठीक है. अरे आता मी मगाशी सांगितलं ना, वाघ त्याच्या गुहेत आलाय, आता सुरू आहे सगळं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊ. 48